चला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी नितेश आणि विलास ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. जे गावदेव क्रिकेट संघ नानकासवाडी या टीमच्या माध्यमातून आपण आता प्रथम बॅटिंग करायची आहे. या दुसऱ्या फेरीमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये एक संघ दाखल झालेला आहे तो म्हणजे संघर्ष बॉईज कपाचीवाडी. या सामन्याकडे त्यांचं संपूर्ण लक्ष असेल. कुठला गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कुठला फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करेल याकडे सगळं लक्ष असेल. यात मात्र शंका नाही, कारण आपण सामना झाल्यानंतर लगेचच आपण पाहिलं बाउंड्री लाईनच्या शेजारी चला मॅचकडे वळत आहोत. षटक क्रमांक तानाजी पहिले षटक आपल्यासाठी तयार. समोर आहे फलंदाज विलास आणि नितेश ही सलामीची जोडी जी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने दाखल झालेले आहेत ना, आता डाबाला कशा पद्धतीने कलाटणी दिली जाईल. दोन संघ तर उभे ठाकलेले आहेत. गोलंदाज तयार आहे. कदाचित मला वाटतं शूज मुळे प्रॉब्लेम येतोय बहुतेक तानाजीला. पाच वाजत आलेले आहेत, त्यामुळे जरूर आपल्याला आजचा शेड्यूल हा कंपल्सरी पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि उद्याच्या दिवसामध्ये जे संघ आहेत त्या संघाला देखील मी विनंती करेल की मित्रांनो, उद्या फायनल आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये दररोज पाऊस येत असतो, त्यामुळे उद्या आपण कुठल्या पद्धतीचा वेळ खर्च करू नका. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर पहा फलंदाजाला चेंडू समजलेला नाहीये आणि इथे आलेला हा डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या सामन्याचा पहिला चेंडू तर आलेला आहे तो म्हणजे डॉट बॉल. पाऊस पडलाय, खेळपट्टी दमट झालेली आहे, मैदान ओलसर आहे. या मॅच मध्ये मात्र कुणी सांगू शकणार नाही की कुठल्या संघाचा पारडा भारी असेल आणि कुठल्या संघाचा पारडा हा हलका असेल. याही वेळेस पहा इथे टाकलेला हा चेंडू. पहा उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल सिद्धगड आणि त्यांच्या विरुद्ध देवराळवाडी. दुसरा सामना गोरक्षनाथ डोंबेरेवाडी आणि त्यांना फाईट करेल जहागीर दसईवाडी. तिसरा सामना जयगावदेव क्रिकेट संघ खानिवरेवाडी आणि त्यांना फाईट करेल चिंचवाडी धसई. चौथा सामना सह्याद्री स्पोर्ट क्लब बेरेवाडी आणि त्यांना फाईट करेल टीम श्री गणेशा वडगाव. मॅचकडे वळत आहोत. पंचांकडे अपील उचललेली आहे. इथे मात्र फलंदाज होईल बाद. विलास त्याचा खेळ होतो खल्लास. पहिली विकेट. विलास बाद झालेला आहे. कदाचित थोडस थांबून घ्यायचं होतं, जमलेलं नाहीये. त्याच्यानंतर पहा आता मैदानाच्या आतमध्ये गीतेश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला जर विचार केला तर गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना तानाजीला पाहिलं लागोपाठचे दोन चेंडू त्याचे डॉट आले आणि तिसरा चेंडू इथे त्यावरती आलेली विकेट.
एक चांगली गोलंदाजी जी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. चांगलं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सलामीची जोडी तर मैदानात ज्या पद्धतीने दाखल झाली होती भागीदारी जमा करता आलेली नाहीये. त्याच्यानंतर आता इथे डावाला हे पहिलं खिंडार जे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आता गीतेश आणि नितेश ही दोन सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तानाजी षटकातील चौथा चेंडू हाताळण्यासाठी तयार आहे. श्री गणेश न्याहाडी या संघाचा इतिहास देखील जबरदस्त आपण पाहिलेला आहे. याही गोलंदाजाकडे भरपूर क्षमता अनुभव आहे. यावेळेस हो गीतेश साठी हा बॉल आणि तिथे लागोपाठचा येणारा हा दुसरा विकेट. गीतेश देखील तुचलमय आली लागोपाठची दुसरी विकेट. अजून संघाचं खातं देखील खोलू शकलेले नाहीये. भागीदारीची गरज आहे परंतु ती भागीदारी देखील पाहायला मिळत नाहीये. कदाचित संघ अडचणीत आहे की कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. दत्ता खाकर सध्या पहा त्यांना 11 मध्ये जागा 12 मध्ये जागा नाही भेटली. ते सध्या आता भिंतीवरती आराम करतायत. वय झाल्यानंतर पहा अशा पद्धतीची अवस्था येते. हळूहळू त्यांना टीममधून बाहेर काढण्यात आलं. काढलं नाही म्हणजे स्टेपनी ठेवलेली आहे. विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. अजून एकही धाव नाहीये. एकही धाव जी अजून फलकावरती खर्च झालेली नाहीये. गोलंदाजी मध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. विशाल स्ट्रायकिंग वरती खेळताना पाहायला मिळेल. तानाजी गोलंदाजी मारकोटी तयार. तो पडला नसता तो आरडून पडलाय तो. हाही चेंडू डॉट आलेला आहे. पहा गोलंदाजीचा खोपखाना जर म्हटला तर जे गावदेव क्रिकेट संघ नानकासवाडी संघाकडे देखील लाजबाब गोलंदाजी आहे. त्यामुळे या मॅच मध्ये किती धावा बनतील हे सांगता येत नाही. परंतु मॅच मात्र रफ आणि टप होईल यात ते मात्र शंका नाही. कारण ज्या पद्धतीने तानाजीची गोलंदाजी आहे त्या पद्धतीने जे गावदेव क्रिकेट संघ नानकासवाडी संघाकडे देखील गोलंदाजी आहे. यावेळी चेंडू हवेत आहे. झेल कॅरी होणार का? मोतरा फाटलेला पण करा तरी शिला. 2 प्रयत्न असफल झाले. तिसऱ्या प्रयत्नांना यश मिळालं. मला वाटतं मिडॉन षटक तब्बल 3 विकेट. जबरदस्त गोलंदाजी तानाजीची. काय गोलंदाजी आहे. इथे भागीदारीची गरज आहे. खास करून आता सगळी जबाबदारी गीतेशला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. विनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. गीतेश आता सर्वस्व जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेणार का? घ्यावीच लागणार आहे. कारण आता धावा बनलेला नाहीये. आपल्याकडे आता फक्त या धावातील 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यामुळे आपल्याला 12 चेंडूमध्ये फाईट स्कोर उभा करावाच लागणार आहे. षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 30 षटकार येणं अपेक्षित असेल तर तो धावफलक फाईट स्कोर उभा होऊ शकेल. आणि नानकासवाडी टीमची गोलंदाजी आहे त्याच्यासाठी तुम्हाला 25 ते 30 धावा किमान या धावफलकावरती जोडाव्या लागणार आहेत. तर आपण गोलंदाजीच्या जोरावरती त्या धावा थांबवू शकता. अन्यथा धावा थांबवणं तेवढं सोपं नाही. छोटं मैदान आहे परंतु क्रिकेट आहे. इथे टाकलेला हा चेंडू लाईन इथे खराब आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पंचांनी यावेळेस मात्र निर्णय पर्यंत कळवलेला आहे की हा चेंडू आलेला आहे तो म्हणजे व्हाईट बॉल. चुकीचा चेंडू. एक धाव आलेली आहे तीही अवांतरच्या स्वरूपात. इथे विकेट किपर कडनं चुकी झालेली आहे. ओहो पहा एक चुकी आपल्या संघासाठी भरपूर काही देऊ शकते. कदाचित प्रभाकर वाकला ती मगाशी 5 धावा ज्या खर्च झाल्या होत्या ती चुकी आठवली असेल की जी एक सिंगल काढली होती ओव्हर थ्रोचा चौकार. म्हणजे या मैदानावरती आपली एक चुकी आपल्या संघाला कुठल्या वळणावरती नेऊन ठेवेल हे सांगता येत नाही. काय रे मोकार गुडघ्या मेटावाला आणि ती चुकी पहा. सगळ्यात महत्वाचं या मैदानावरती एक आहे की तुम्हाला कमीत कमी तुमच्या होणाऱ्या चुका या टाळणं बंधनकारक आहे. पण सर काय आहे व्हाईट +4 का नाही ना 22 यस नाही. माझं काय नाही मला स्कोररनं विचारलं म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो. धावा दाखवलकावरती आहेत तर म्हणजेच 6 धावा.
6 धावा धावफलकावरती आहेत. संघर्ष बॉयज कपाचवाडी सामन्यावरती पूर्ण लक्ष देऊन आहे, कारण त्यांना माहित आहे इथून जो संघ विजयी होणार आहे त्यांच्याशी आपल्याला खेळायचं आहे. तर त्या संघाचं गेम प्लॅनिंग आपल्याला चेक करणं महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने ते देखील या सामन्यावरती संपूर्ण लक्ष देऊन आहेत. इथे टाकलेला हा डॉट बॉल आलेला आहे. कुठला खेळाडू कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतो त्याच्या कुठल्या चेंडूवरती आपल्याला कशा पद्धतीने फटकेबाजी करावी लागणार आहे, कुठला फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतो त्याला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. क्रिकेटमध्ये एकमेकाचा अंदाज घेतल्याशिवाय तुम्हाला धावा इथे थांबवणे किंवा बनवणे तेवढं सोपं नाही. इथे जबरदस्त फटका आलेला आहे. टेक्निकल वापर केलेला आहे, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर. मी तेच म्हणत होतो, कुठल्या चेंडूवरती कुठला फटका कधी खेळायचा जे आपल्या डोक्यामध्ये गणित सूत्र जुळलं तर आपल्याला येणारा कुठलाही चेंडू त्याच्यावरती फटका खेळता येऊ शकतो. या पद्धतीने आलेला हा चौकार आलेला आहे. संघाची धावसंख्या 10 धावा या धावफलकावरती आहेत. 10 धावा. चेंडू देऊन ठेवू 4 बॉल. येस, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला, मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत षटकातील पुढील चेंडू राज समोर आहे विनायक, पण आता विनायक च्या समोर राज. धावा धावफलकावरती आहेत 10 धावा. एक नामांकित संघ म्हणजे गावदेव क्रिकेट संघ नानकासवाडी टीमकडे पाहिले जातं, परंतु निश्चित त्याच्या समोर एक खऱ्या अर्थ निश्चित नौका नाहीये, परंतु ज्यांचं 3रं वर्ष आपण पाहतोय आणि ते देखील दिमागदार सोहळ्यामध्ये त्यांचं संपन्न झालं होतं 2 वर्ष आणि हे 3रं वर्ष आहे ते म्हणजे श्री गणेश नेहाडी. ते टाकलेला हा चेंडू लाईन खराब आहे. व्हाईट बॉल जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे, चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. DRS घेऊ शकता, आपल्याकडे एक DRS अवेलेबल आहे, पण जर तो DRS गमावला तर आपल्याला DRS मिळणार नाही, म्हणजे तो योग्य त्या वेळी त्याचा वापर करणं खऱ्या अर्थाने महत्वाचं ठरणार आहे. यावेळेस मात्र पुण्यामधला चेंडू होता, हा अगदी समजला नाही विनायकला. आता 11 धावा आहेत. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, परंतु लांबी कमी आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिथेही डावाला अजून एक खिंडार. विनायक होतोय बाद. अजून एक विकेट. चला, मैदानाच्या आतमध्ये 11 धावा आहेत. शेवटचं षटक आहे. आणि गोलंदाज आलेला आहे प्रकाश. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग मध्ये गीतेश, सॉरी नितेश, तुमची नावच बदलून यार, माझं जीभ माझे वाकडे वळते. विशाल, विलास, गीतेश, नितेश, यस मॉन्टी अर्थात नितेश, ज्याला स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय. गोलंदाज प्रकाश इथे पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न जमला नाहीये. हे बुटाचा कामच नाही बाबा. पाणी पडल्यावर हे बूट म्हणजे काय, यस काय समस्या आहे. ओव्हर स्टेपिंग, यस ओव्हर स्टेपिंग साठी चेक केलं जाईल.
पाय बरोबर आहे, हात बघा आता. यस यस, थोडासा फ्रॅक्चर आहे अर्थात. व्हाईट बॉल आहे म्हणजे धावा धावफलकावरती आहेत 12 धावा धावफलकावरती आहेत सध्याच्या स्थितीला. गोलंदाजीमध्ये एक एक चुका, या चुका कमी करणं फार महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला एक एक धाव तीही फार महत्वाची आहे. या सगळ्या गोष्टी, ओलसर मैदान, दमट झालेली खेळपट्टी, चला गोलंदाज तयार होतोय. समोरच्या दिशेला चेंडू ठेवला होता, अगदी पहा, अगदी कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मॉन्टीला चेंडू समजलेला नाहीये आणि ते मॉन्टी झालेला आहे तो म्हणजेच डॉट बॉल. बीट होतोय. चांगली गोलंदाजी या बॉलवरती होताना पाहायला मिळालेली आहे. 12 धावा आहेत यावेळेस. हो, पाठीमागे क्षेत्ररक्षक आणि ते आता धावबाची संधी असेल. मॉन्टी यावेळेस आता माघारी परतलाय. फलंदाज होते बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल असं वाटलं होतं की 4 धावा मिळू शकतील, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक होते, त्याने प्रयत्न भरपूर चांगले केले आणि नितेश अर्थात मॉन्टी इथे बाद झालेला आहे. 13 धावा. विपुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. विपुल मैदानात दाखल होतोय. सध्याची स्थिती हे सायंकाळचं सत्र. आणि निश्चित आता इथून पुढचे चेंडू कशा पद्धतीनं, याही वेळेस भन्नाट वेग होता. पहा, जो फलंदाज जातोय तो फक्त चेंडू पाहत राहतोय, परंतु चेंडूची गती समजत नाहीये. हा सगळा पावसाचा कारनामा आहे. पाऊस पडल्यानंतर गोलंदाजासाठी सध्या तरी चांगली खेळपट्टी साथ देते फलंदाजापेक्षा. यावेळी सोहो समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, बॉल पर्यंत पोहोचेल. एक सिंगल आलेले आहे आणि यावेळी स्ट्राईक एंडवरती निलेश आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या आता 14 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. निलेश यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंडवरती. नेहाडी संघ आपल्याला धावा चेस करायच्या आहेत. पावसाचं वातावरण बनत चाललेलं आहे. या सगळ्या गोष्टींकडे बघून तुम्हीही थोडंसं वेळेसाठी ऍडजस्टमेंट केली तर योग्य होऊ शकते, कारण आपल्याला धावा चेस करायच्या आहेत, म्हणजे तोही विचार आपल्याला करावा लागणार आहे. गोलंदाज तयार होतोय. पायामध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु जमलं नाही. इथे मात्र हा चेंडू वाईट आलेला आहे, खराब चेंडू आलेला आहे. चुकीचा चेंडू आल्या कारणाने 1 धावा फलकावरती आलेली आहे. 15 धावा ज्या धावफलकावरती आहेत. डावखुरा आताचा खेळाडू आलाय, त्यामुळे डावखुरा आताच्या खेळाडू समोर गोलंदाजी तेवढी महत्वपूर्ण करणं फार महत्वाचं आहे. इथे मात्र इष्टी वाकवलेली आहे आणि आता मात्र फलंदाज झालेला आहे बाद. विकेट. आता सोबतचा चेंडू असेल या डावातील. धावसंख्या ही 15 वरती आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. हा मोठ्या पटख्याची गरज असणार आहे. आता जर फाईट स्कोर उभा करायचा असेल तर कमीत कमी 20 धावा तरी बनवाव्या लागतील, म्हणजे जेणेकरून आपले गोलंदाजीच्या जोरावरती तो धावफलक आपण थांबवू शकता. म्हणजे आपल्याला गोलंदाजी चांगली करणं अपेक्षित राहणार आहे. गोलंदाज तयार आहे. ओहो, पॉइंट मध्ये फटका जबरदस्त आहे. एक सिंगल इथे बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा तर इथे कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाहीये. 2च धावा. डाव संपलेला आहे. 17 बनलेले आहेत. 18 धाव्यांची गरज असेल. 18 चेंडू 18 धावा ज्या बनवायच्या आहेत श्री गणेश नेहाडी क्रिकेट संघाला.
असं सहकार्य करा. पहा जसे सामना संपल्यानंतर लगेच नानकासवाडी टीम मैदानात दाखल झालेली आहे. पाऊस पाहून मित्रांनो तुम्हालाच पुढचे सामने खेळायचे आहेत, त्यामुळे आपणच कुठल्या पद्धतीने बिल वाचवणं, कुठल्या पद्धतीने बिल खर्च करणं या गोष्टी आपणच समजून घ्या. संघर्ष बाजूच कपाचीवाडी आपण रेडी राहायचं आहे. कदाचित याच्यानंतर लगेचच आपण जसं वेळ न घेता आपण मॅच ही कंप्लीट करणार आहोत, परंतु जरूर त्यांना माहित आहे सामना पाहणं, सामन्यामध्ये कुठला फलंदाज कशा पद्धतीने खेळतोय, कुठला गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, या सगळ्या गोष्टीवरती बारीक बारीक लक्ष ठेवून सध्या आहेत ते, कारण त्यांना पुढचा सामना खेळायचा आहे. त्याला जी आमचे तात्या शेठ आज विदाऊट जर्सी मध्ये आले, खूप भयानक त्यांची परिस्थिती आहे. हालाकीचे दिवस जगतायत पावसामुळे. हो थंडी वाजते. अठरा धावांची गरज आहे श्री गणेश नहाडी क्रिकेट संघाला. 18 चेंडू 18 धावांची गरज. हर्षद आणि तानाजी ही सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. चला सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. मास्तर कुठूनही कसे पण चढू नका, जॉईंट सटकू शकतो. नितेश आलेला आहे, अर्थात मॉन्टी षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आलेला आहे. समोर आहे तानाजी, तर स्ट्रायकिंग मध्ये हर्षद. चला थोडसा जणू काय असं वाटलेलं आहे की 7 वाजत आलेत की काय, अंधार पडत चाललेला आहे, कारण मला वाटतं पावसाचं वातावरण जे पुन्हा बनत चाललेलं आहे, त्यामुळे शक्यतो आपण वेळ वाचवा. सॉरी गीतेश आलेला आहे, मला वाटतं कंटिन्यू गीतेश आलेला आहे षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी. तर स्ट्रायकिंग मध्ये तानाजी सांभाळून. ओलसर मैदान आहे, मी मगाशीच म्हटलं की जास्तचा रनरअप घेण्यापेक्षा थोडा मापाचाच घ्या, सांभाळून खेळा, कारण खेळपट्टी ओली झालेली आहे, त्यामुळे शक्यतो गीतेश आपल्याला योग्य तोच रनरअप घे. शक्यतो सांभाळून खेळा मित्रांनो. स्ट्राइक गेट मध्ये तानाजी तयार आहे. गोलंदाज देखील गोलंदाजी मार्ग होती तयार होत असताना पाहायला मिळेल. गीतेश यावेळेस समोरच्या दिशेला पॉइंट मध्ये ठेवला होता, क्षेत्ररक्षक आहे तो थोडासा बीट झालाय, एकदा तर वेगाने बनलेला आहे. दुसरीचा प्रयत्न, धावाची संधी असेल, दुसऱ्या धावेसाठी तानाजी परतलाय, विकेट. चला प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पहा तानाजी थोडा घाईमध्ये जर पहिल्या धाव कंप्लीट झाली असती ना, तर ही धाव सहजरित्या कंप्लीट होऊ शकली असती. चला डोंगराला पाऊस चालू झालेला आहे, आपण डोंगरापासून लांब आहेत, पण आपण थोडसा वेळेसाठी तत्पर राहा. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये गीतेश एकदा वाले 17 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. पहा 17 चेंडू 17 धावा, क्षेत्ररक्षणाचं जाळ इथे विणलेलं आहे. पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यावेळेस इथे मात्र आलेला हा डॉट बॉल आलेला आहे. प्रचंड वेग, टप्पा चूक आणि त्यावरती आलेला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळालेली आहे. मी मगाशीच म्हणत होते की श्री गणेश नहाडी क्रिकेट संघाची गोलंदाजी अप्रतिम होते, त्याच्या पाठीमागे पावसाचं कारण, अर्थात इथे नानकासवाडी संघाचं देखील गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळालेली आहे. याही वेळेस पहा फक्त पाहत राहिलेला आहे, कदाचित चेंडू समजत नाहीये. पहा खेळाडू कक्षामध्ये जरा आपण शांतता ठेवा मित्रांनो.
3 चेंडू पहा, 3 चेंडूचा अजून एक खेळ बाकी आहे. एक सिंगल आलेले आहे. गोलंदाज इथे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. गीतेश तयार होतो. स्ट्राईक वरती आहे. प्रकाश दाबींची गरज आहे. ज्यावेळेस करत नानकासवाडी संघ बॅटिंग करत होता त्यावेळेस मात्र मिडल षटक हाताळलं होतं तानाजीनं, परंतु तो तानाजी मात्र जास्त काळ खेळपटूवर राहू शकला नाही. तानाजी कदाचित या षटकामध्ये जर राहिला असता तर 6 मध्ये कमीत कमी 10 धावा तरी सहजरित्या बनवू शकला असता, कारण त्या पद्धतीने त्यानं गोलंदाजाचा स्टान्स पहिल्याच चला जास्तचा वेळ खर्च करू नका, पाऊस येऊ शकतो मित्रांनो, त्यामुळे आपण तो अंदाज घ्या. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती येथे टाकलेला हा चेंडू कमालीचा आहे. डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. गोलंदाजी सध्याच्या स्थितीला महत्वाची ठरलेली आहे. जर तुमची गोलंदाजी चांगली असेल तर आपण धाबा कितीही थांबू शकतो. याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रकाश ज्याला खऱ्या तर पहा चेंडूवरती शेवटपर्यंत लक्ष देऊन सिंगल डबल का होईना त्या धावा घेणं महत्वाचं ठरणार आहे. यावेळेस बॅटची काढा आणि सुरेख सेल फलंदाज होतो फेल. अजून एक विकेट. चला बॅटर, चला नानकासवाडी आपण आपापली जागा घ्या. मित्रांनो पाऊस समोर डोंगर दिसतोय, त्या डोंगराकडे लक्ष द्या. पाऊस किती सुरू आहे. फक्त आपल्याला शक्यतो पाऊस येण्या अगोदर सामना हा कंप्लीट करायचा आहे. म्हणजे क्वार्टर फायनल जर पावसाने थांबवली तर तिचा बघू, पण चालू असलेला सामना यो आपल्याला कव्हर करायचा आहे. राज एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एक सिंगल धाव आलेली आहे. गोलंदाज गीतेश जो सध्याच्या स्थितीला जो आपल्याला पाहायला मिळेल की गोलंदाजी ज्या पद्धतीने आपण पाहिलेली आहे आतापर्यंत चांगली झालेली आहे. पहिल्या बॉलवरती तानाजीचे प्रयत्न पहा दुसऱ्या धावेसाठी असफल ठरले. इथे यावेळेस हो पंच कदाचित आपणही सेफ्टी गार्डचा वापर करा, कारण चेंडू समजू शकणार नाही. 2 धावा ओव्हर संपलेली आहे. सोळा धावेची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा. 12 चेंडू 16 धावा. सिंगल डबल ही धावा बनवू शकतील. त्या धावा जर आपण बनवण्यासाठी आत्मविश्वास ठेवून जर आपला खेळ दाखवला तर त्या धावा बनवू शकतील. त्याच्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने कशाला आपटता हो, त्याला चिकना बनवल्यानंतर तसाच द्या ना, म्हणजे जेणेकरून त्याचा कलर हा व्हाईटच राहील. राज जो आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज आलेला आहे निलेश. गोलंदाजी मार्क होती ओव्हर क्रमांक 2 साठी. चला पंच कॉलिंग द्या. निलेश आलेला आहे. 12 चेंडूमध्ये 16ची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये 16ची आवश्यकता आणि इथे हो एक धाव. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. देणंही तेवढंच महत्वाचं आहे. जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठाले फटके येत नसतील तर तुम्हाला सिंगल डबलला प्राधान्य देणं महत्वाचं आहे. 15 धाबींची आवश्यकता आहे. अजून 11 चेंडू 15 धाबाच्या विजयासाठी बनवायचे आहेत. चला हर्षद आहे. हर्षदला पहा यामुळे शेवटपर्यंत थांबून खेळणं, नजर बॉल वरती ठेवणं. याही वेळेस इथे मोठा भोयास व्हाईट बॉल खराब चेंडू आलेला आहे. अगदी तिसऱ्या पंचांची मदत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घेतलेली आहे. DRS चा वापर जो केला जाईल व्हाईट साठी. लिगली चेंडू आहे, अर्थात डॉट बॉल आलेला आहे.
चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. जरूर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस हो फटका चांगला आहे, 6 धावा देऊन जाईल. आलाय हा खणखणीत षटकार. 9 धावा, 9ची गरज आहे. खेळाडू कक्षामध्ये शांतता ठेवा. 9 धावेची अजूनही गरज आहे विजयासाठी. 5:30 वाजलेले आहेत. स्ट्राइक एंड मध्ये पुन्हा एकदा फलंदाज तयार निलेश आहे. यावेळेस इथे आता मात्र चुकीला माफी नाही. चुकी झालेली आहे. 10 धावा दाफलकावरती आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये अजूनही 8 धावांची गरज आहे. 8 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा यावेळेस हो चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक इथे एक झेल कॅरी होणार का? हो, एक सिंगल तर वेगानं बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीसाठी फलंदाज होतो बाद. विकेट. 1 धाव तर बनलेले आहे. अशाने कपडे मात्र स्वच्छ धुतील. वॉशिंग पावडर निर्मा, फेस करो किस नावे फेस दिखाओ. 4 चेंडू झालेले आहेत. 11 धावा बनलेल्या आहेत. 7 धावेची गरज आहे. सगळ्या मुसगार वाजलाय का? थंडीचं वातावरण, पावसाचं वातावरण, ना धड हिवाळा, ना धड उन्हाळा, ना धड पावसाळा, तिन्ही ऋतू एकत्र आले. त्यामुळे हे सगळं मेहनत घ्यावी लागलेली आयोजकांना. चला हर्षद, ज्याच्या बाटला चेंडू आता स्पर्श झालेले आहेत, म्हणजे दाबा येत आहेत. गोलंदाज निलेशला थोडीशी मेहनत जास्त घ्यावी लागलेली आहे. 2 चेंडू अजून या ओव्हरमध्ये शिल्लक आहेत. हर्षद स्ट्राइक एंड वरती. इथे लागलेला हा चेंडू डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 7 धावेची गरज. 7 चेंडू 7 धावा. विपुलकडे चेंडू जात नाही, परंतु विपुल तिकडे बॉलच्या मागे जातो. काय करणार? संघर्ष बाईज कपाजीवाडी आपली फलटण घेऊन आपण उपस्थित राहा. लगेचच याच्यानंतर आपण यावेळेस देखील हो एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे एकच सिंगल. आता 6 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता असेल. 12 बनलेले आहेत, 18 बनवायचे आहेत. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 धावेची गरज बाकी आहे. चला मिस्टर टिचकुले अँड कंपनी. चला 6 चेंडू 6 धावेची गरज. मॉन्टी आलेला आहे गोलंदाजीसाठी, अर्थात नितेश आलेला आहे. चला चला 6 धावा बनवायच्या आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. हर्षद स्ट्राइक एंड मध्ये आहे. सलामीच्या भूमिकेत दाखल झालाय. आता पाहू शकाल गोलंदाज तयार आहे. मॉन्टे यावेळेस हो इथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. इथे जरूर पंचांकडे अपील 3ऱ्या पंचांसाठी केलेली आहे मदत. फलंदाज बाद. मोक्याच्या क्षणी येणारी विकेट मॅचचं चित्र थोडंसं बदलून जाईल यात शंका नाही. अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष बॉयज कपातीवाडी. पहा तुम्हाला काय वाटतं, खेळू शकता? यस खेळू शकता, म्हणजे तयार आहेत. फक्त ओव्हर कमी करावी लागेल.
अन्यथा घुबडाचे डोळे लावावे लागतील. चला मोठू फास्ट मध्ये चला. खऱ्या अर्थाने पहा 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 6 धावा. काही होऊ शकतो. एक षटकार मॅच फिनिश करू शकतो. एक डॉट बॉल प्रेशर टाकू शकतो. इथे आलेला हा चेंडू कमालीचा डॉट बॉल निर्धाव चेंडू आलेला आहे. मॅच मध्ये 4 चेंडू आता 6 धावांची गरज आहे. 4 चेंडू 6 धावा बनवायच्या आहेत. चार चेंडू 6 धावा. जगन कदाचित विकेट जर सोडली नसती तर कदाचित मॅच अजून एक वेगळ्या मूड मध्ये पोहोचली असती. इथे आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज तयार होईल. मॉन्टी स्ट्राइक इन वरती पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. यावेळी सोहो इथे स्कोरलेस क्षेत्रामध्ये खेळलेला आहे. एक सिंगल वेगाने बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. अक्षय इथे दुसऱ्या धावेसाठी होतो बाद. फलंदाज इथे होईल बाद. पाच धावेची गरज. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. सामना लाजबाब आहे. पहा पहिल्या बॉल पासून संघर्ष करावा लागला श्री गणेश या नहाडी क्रिकेट संघाला. तो आतापर्यंत संघर्ष त्यांना चुकलेला नाहीये. 3 चेंडू 5 धावेची गरज आहे. 3 चेंडू 5 धावा. हर्षल यावेळेस स्ट्राइक इन होती. नॉन स्ट्राइक इन होती. हर्षल अशी जोडी जी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. गोलंदाज इथे तयार होते पुन्हा एकदा. नितेश तर स्ट्राइक इन होती हर्षल. यावेळी सोहो इथे अगदी आपण पाहू शकाल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु नाहीये. हर्षदनं स्ट्राइक आपल्याकडे घेतलेली आहे. आता मॅच मध्ये 4 धावांची गरज आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मध्ये 4 धावा. एक फटका ही मॅच कंप्लीट करून देऊ शकतो. मैदानाच्या हात मध्ये पहा सध्याच्या स्थितीला हे मैदान कुणाच्या बाजूने निकाल देईल हे सांगता येणार नाहीये. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. पावसाचं वातावरण. पाऊस बनल्याच्या नंतर जे मैदान. यावेळेस फटका जबरदस्त आहे. एक टप्पा घेत मॅच फिनिश. आणि अखेर इथे श्री गणेश या नेहाडी हा संघ 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. शेवटच्या क्षणाला आलेला चौकार नाराज केलं जयगावदेव क्रिकेट संघ नानकासवाडी संघाला. परंतु चांगला खेळ चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. 18 चेंडू मध्ये 18 धावा थांबवणं गौऱ्याचं काम नाहीये. परंतु त्या धावा ज्या तानाजी ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.